नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हाय हॅलो, तुम्ही कसे आहात आणि सगळे मजेत असाल अशी मी आशा बाळगते. आणि आज आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर घर आपलं खूप छान आनंदी हॅपी असं असलं पाहिजे. कुठलंही चुटकीसर असं टेन्शन असलं तरी पण ते जाणवू नाही द्यायचं घरामध्ये. कसं असतं ना, जर तुमच्या डोक्यामध्ये टेन्शन असेल ना तर तुमची पूर्ण फॅमिली टेन्शनमध्ये राहते. तर घरामधलं वातावरण मग मेलेल्या माणसासारखं होतं. आणि असं वातावरण होऊ नये म्हणून आपण महिलाच खूप गोष्टी विचारात घेऊ शकतो की काय होऊ नये आपल्या घरात. आपण काय असं नाही केलं पाहिजे की जेणेकरून आपलं घर आनंदी राहील. कारण लाईफ आहे म्हटल्यावर खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीला आहेत. हा, जे रिच आहे, जे चांगल्या चांगल्या बिल्डिंग्समध्ये वगैरे राहतात, तर त्यांच्याकडे थोडंसं फायनान्शियल इश्यू असतात. त्यांची तर खूप भांडणं होतात, असं नाही की होत नाही. पण आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपल्या गरजा आपण खूप अशा ठेवतो दाबून, आणि त्यामुळे खूप साऱ्या म्हणतात ना की किचकिच भांडणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि महिला वर्ग तर खूप टेन्शनमध्ये असतो, कारण खूप त्यांना घरामध्ये सगळं बजेट वगैरे सगळं हँडल करायचं असतं. तर घर आनंदी ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे कितीही जरी टेन्शन असलं ना तर मुलांसमोर त्या गोष्टींचा कधीही उच्चार करायचा नाही. कारण कसे आपली जी लहान मुलं असतात ना, आजकालची जर लहान मुलं बघितलं तर खूप हुशार आणि माइंडेड आहेत. त्यांना सगळं समजतं. आपण जर एखाद्या गोष्टीवर चर्चा केली, म्हणजे सांगितलं टेन्शन आहे, नवरा बायको दोघं भांडतायत, खूप कचा 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 भांडतात, एकमेकांना घाणेरड्या गचाळ शिवाय देत आहेत आणि ते मुलांसमोरच देतात, तर ते घरातलं वातावरण कसं असतं, मुलांवर कसे संस्कार होतील सांगा बरं. तर जेणेकरून मुलांसमोर तर कधीही भांडण करू नका आणि कधीही कुठल्याही अडचणींचा वगैरे कुठलाही उल्लेख तुम्ही मुलांसमोर शक्यतो करू नका. नॉर्मली गोष्टी असेल तर ठीक आहे, पण करू नका. जर ज्या पॅरेंट्सना माहिती आहे की आपली मुलं जरा सेन्सिटिव्ह आहेत, घाबरतात पटकन, आपल्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं, तर अशा वेळेस तर बिलकुलच भांडू नका. आणि मी बघत असते की मिडल क्लास फॅमिलीमध्ये खूप सारी भांडणं मारामारी खूप होत असतं आणि तेच संस्कार लहान मुलांवर होत असतात. तर प्लीज हे करू नका. सेकंड थिंग म्हणजे पैशाचा इश्यू. आता आम्ही स्वतः पैशाचा इश्यू खूप हे म्हणजे झेलतोय, पण आम्ही ते सगळं डाऊन मध्ये आहोत, म्हणजे कसं शांत वातावरणामध्ये घेतोय. कारण जर आम्ही हाय रेस मध्ये त्या गोष्टी घेतल्या तर कुठलीही सोल्युशन निघत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच घडतं. हे सगळ्यांना माहिती आहे. जर आर्थिक अडचण असेल आणि टेन्शन आलं तर माणूस काय करतो हे तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे. तर आहे त्यातच हँडल करणं हे महत्वाचं आहे. भले तुम्हाला ठीक आहे आज भाजीला 20 रुपये नाहीयेत, 5 रुपयाची भाजी या 10 रुपयाची भाजी मिळते. कारण डेलीवाला तुमचा जो भाजीवाला असेल ना, डेली डेली त्याच्याकडे जाऊन तुम्ही भाजी घेताय ना, त्याला सांगितलं ना 10ची अर्धा पाव आहे तर हे मिक्स करून देतात भाजीवाले. मग अर्धा पाव नंतर होईल, अर्धा पाव आज होईल, अशा पद्धतीने सुद्धा आपल्या गृहिणी हँडल करू शकतात. आणि गृहिणींना चांगलंच माहिती आहे की आपला नेहमीचा भाजीवाला असेल ना तर तो ह्या गोष्टी बघत असतो. तर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला स्वतःला हँडल करता आली पाहिजे. असं नाही की नाही 50 रुपये उरले तर मला 30चीच भाजी आणायची आहे ना, मी 30चीच आणणार, मग उद्या मी काय करू. तर ते त्या महिलेलाच समजलं पाहिजे की मी काय करायचंय. आणि स्वतः महिला मला माहिती आहे की स्वतःचं पोट उपाशी ठेवून आपल्या पूर्ण घराचं ते पोट भरत असतात आणि सगळ्यात मागे ते जेवणाची राहते आणि जेवढं राहील उरलेलं शिल्लक ते खाते. ज्यांच्या घरात प्रॉब्लेम्स आहेत ते हे प्रॉब्लेम फेस करतात फॅमिली. आता कोणी म्हणाल हा आजकाल कोण हे असं काही नाही फेस करत, बायका तर पोटभर खातात, तसं नाहीये. काही फॅमिलीमध्ये सगळेजण जेवल्यानंतर जेवढा थोडासा भात राहील, अर्धी चपाती या अर्धी कोर भाकर काहीही राहील, ते खाऊन पोटभर तांब्याभर पाणी पिऊन ती महिला झोपते रात्रीची. याच्याकडे कोणाचंही लक्ष नसतं, कारण ती ते दाखवत नाही. ही सेकंड थिंग आहे. पण शक्यतो मुलांसमोरही, कारण आपल्याला आपल्या मुलांना माइंडने ब्रॉड बनवायचं आहे. हा, त्यांना आर्थिक अडचणीची जाणीव असावी. आपण त्यांना समजावून सांगू शकतो की अशा अशा गोष्टी आहेत, पण कधी त्यांच्यासमोर ताण तणाव भांडण गलिच्छ वातावरण गलिच्छ शिवाय ह्या गोष्टी कधीही करू नये, हे तर मी नेहमी सांगेन. आणि शक्यतो बाहेर गेल्यावरही मुलांना कधीही आपल्याकडे आपलं म्हणजे म्हणतात ना की अंथरूण पाहून पाय पसरावं, हे मुलांना नेहमी सांगता आलं पाहिजे. काही पॅरेंट्स काय करतात की नाही नाही आपल्याला जमत नाही म्हणून आपल्या पोरांना आपण द्यायचं नाही का, आपण देऊ शकतो, पण त्यावेळेस जर तुम्ही दिलं नंतर तुम्ही काय करणार आहात? खजाना आहे आपल्याकडे नाहीये. सो आपल्याला समजावता आलं पाहिजे मुलांना की
ही गोष्ट घेतली ना तर आपल्याला काय प्रॉब्लेम होऊ शकतो आपण नंतर घेऊया, काय हरकत नाही, सध्या जी आहे त्याच्यावर चालणार आहे. ह्या गोष्टी मुलांना सांगता आल्या पाहिजे, समजवता आल्या पाहिजेत. ही एक थिंक आहे आणि ही जरी थिंक यूज केली लाईफमध्ये तरीही घर हे आनंदी राहणार आहे. कमी पैशात, कमी पैशामध्ये कसं राहता यावं हे मला स्वतः समजलेलं आहे. त्यामुळे कधी कधी एक्स्ट्रा पैसे जरी आले ना तर टेन्शन येतं, अय्या आता ह्या पैशाचं काय करायचं, आणि हे कपडे वगैरे नवीन घेऊन यात ते सगळं नवीन खरेदी करून मी काय करणार आहे. जर माझं कुठे ऑफिसला जाणं येणं नाहीये, जर बाहेर मी कुठे जॉबला गेली या कुठे लग्नाला वगैरे गेली या गावाला कुठे ऑकेशन वगैरे का फंक्शन असेल तर मग डोक्यात येतं की हा मला हे खरेदी केलं पाहिजे, ते खरेदी केलं पाहिजे. मग उगाच जाऊन काय शॉपिंग करायची असते. खूप साऱ्या महिलांनाही आहेत काही हाऊसवाईफ या काय, त्यांना दर महिन्याला नवीन साडी घ्यायची सवय आहे. आता नवीन साडी घेतली म्हणजे 600-700 रुपयाचा ब्लाऊज आला. हे मला तर वाटत नाही की मिडल क्लास फॅमिलीच्या महिलांना हे परवडत असेल. ब्लाऊज म्हटलं की मग काही महिला आपल्या खूप हुशार आहेत, ती दुसरा कुठलाही ब्लाऊज असेल ना तो मॅचिंग करून ऍडजस्ट करतात. पण दर महिन्याला नवीन साडी खरेदी करता येते का? दर महिन्याला पार्लर, दर महिन्याला स्पा, दर महिन्याला हेअरचे ते कलर्स आणि हे ते एक्स्ट्रा गोष्टी जमतात का? हा, तिने फलाने केले तर मलाही करता यायला पाहिजे, ही एक जी इच्छा आहे ना मला ती एक काढून टाकायची. तिने केलं म्हणून काय झालं, ती तिकडे नाचली म्हणजे आपणही नाचलं पाहिजे असं आहे का? नाहीये. आपल्याला माइंड शांत ठेवता आलं पाहिजे आणि काय आपली कॅपॅसिटी आहे, आपण काय करू शकतो हे माइंडला एकदा समजवा. असं नाही की नाही जाऊ दे, तिला जमते मला जमते, ह्याचं झुरत नाही राहायचं. झुरत राहिलं ना की ते परत परिणाम करतो तुमच्या डोक्यावर, कधी ना कधी तर तो राग आहे ना नवऱ्यावर निघतो. त्यामुळे माइंडला रिलॅक्स करा, जाऊ दे. जेव्हा आपण आई वडिलांकडे राहायचो माहेरी, तेव्हा आपण आई वडिलांकडे ह्या अशा अपेक्षा करायचो का? मग नवऱ्याकडूनच का? कारण बिचारा तोही जॉबला जातोय, बिचारा तोही मेहनत करतोय, तर त्यालाही आपण सपोर्ट केला पाहिजे. असं नाही की मला आज नवीन चप्पल पाहिजे, पुढच्या महिन्यातही पाहिजे, त्याच्या महिन्यातही पाहिजे, आणि मला दर महिन्यात ड्रेसही नवीन घ्यायचा आहे 2-2 हजाराचे, आणि दर वेळेला मला नवीन नवीन साड्याही खरेदी करायच्या आहेत, आणि दर वेळेला मला फिरायलाही जायचं आहे, आणि वर्षातून 2दा जायचं आहे. ह्या आपण अपेक्षा का बाळगतो? ह्या सगळ्या अपेक्षा आपण आपल्या घरातल्या कंडिशननुसार जर वागलो तर आपलं घर नक्कीच आनंदी राहील. आणि रोज खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मुलांना समजावणं आणि शांत राहणं. जर भांडणे होत असतील तर तुम्ही त्या अरेला अरे असं केलं पाहिजेच का? नाही. जेव्हा तुमच्या रिलेशनमध्ये एक फ्रेंडशिप असेल, नवरा बायकोची रिलेशनमध्ये जेव्हा फ्रेंडशिप असते तेव्हा खरं तर भांडणाचं रूपांतर खूप उद्रेकात होत नाही, हे एक रिअल फॅक्ट आहे. पण जिथे नवरा बायको एकदम पर्टिक्युलर प्रॅक्टिकली नवरा बायकोच असंच प्रकारे राहतील ना तर तिथे कधी सोल्युशन निघत नाही. आणि ज्या लोकांना वाटते की हे नुसती बडबड आहे याचा अर्थ त्या लोकांना पटत नाही, म्हणजे तेही घरामध्ये मला वाटत असं की ते भांडणच करत असतील, कुठल्याही गोष्टीला अरेचा अरेच करत असतील. अरेला अरे केलेलं नाही चालत, कार्याला कार्य केलेलं नाही जमत. बाहेरही कोणाचा चुकून जर धक्का लागला, चुकून लागला, आपण गपचूप निघून गेलो तर ते वातावरण शांत राहतं. पण जर मुद्दामून धक्का मारला असेल तर ठीक आहे, आपण त्याला विचारू शकते का रे बाबा. पण चुकून लागला तर ठीक आहे, सोडून द्या. लहान मुलांनी अंगावर चुकून कुठून बाहेर पाणी ओतलं, आपण त्याला धरून चापटो का, एक काय रे नालाय का, तुला कोणी शिकवलं नाही का तुझ्या आईने, हा हे तर आलाच वी आमच्या ओराव, असं बोलून जमतं का? ठीक आहे, पडलं असेल पाणी. हे जर माइंड आहे ना आपलं, हे शांत राहणं खूप महत्वाचं आहे. स्वतःला रिलॅक्स ठेवा, तरच तुमचं घर हे म्हणजे घरामध्ये तुम्ही स्वतः पण शांत, आणि सुरुवात घरापासूनच होते. घरात जर तुम्ही स्वतःला खूप शांत आणि काम ठेवत असाल ना तर बाहेरही तुम्ही चांगलेच वागणार. आर्याला आर्य करून चालत नाही, कार्याला कार्य करून चालत नाही. आणि ज्या घरामध्ये फायनान्शियली खूप प्रॉब्लेम्स आहेत त्या घरामध्ये तरी मला वाटतं की त्या महिलेने आणि पुरुषाने सुद्धा, कारण पेमेंट कमी असल्यामुळे पुरुष सुद्धा खूप टेन्शनमध्ये चिडचिड करत असतात. कारण मला खूप जास्त पगार हवा आहे, मला माझ्या मुलांना खूप सुखात ठेवायचं आहे, माझ्या बायकोला खूप सुखात ठेवायचं आहे, त्यांच्या डोक्यात नेहमी चिडचिड असते. हे क्लिअर आहे, ते दाखवत नाहीत पण त्यांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी असतात. मग त्यावेळेला आपणही त्यांच्याशी भांडून चालत नाही की मला या वर्षभर का 4 वर्ष मी साडी नाही घेतली, मला आता घ्यायचीच आहे. ठीक आहे, त्यावेळेला ती सिच्युएशन सोडून द्या. नेक्स्ट टाइम होईल ना, तुमचा दिवस चांगला येईल. ह्या गोष्टींचा विचार जर केला तर खरंच तुमचं घर खूप खूप छान आनंदी राहील. आणि आनंदी राहण्यासाठी काय लागतं? पैसा, खूप मोठा घर, मोठा बंगला लागतो नाही. तुमचे विचार एकमेकांशी चांगले जुळले पाहिजे, तर एकमेकांशी तुमचं बॉन्डिंग खूप छान पाहिजे, तर तुमचं घर छान आनंदी राहील. जसे आपण आपल्या आई वडिलांना सांभाळून घेतो, त्यांच्या दुःखात आपल्याला रडायला येतं, तसं नवऱ्याच्या दुःखातही आपल्याला रडता आलं पाहिजे.
तर अशा काही प्रकार, खूप काही प्रकार आहेत ज्या महिला वर्गांना सहज समजतात की इथे मी आनंदी राहू शकते, इथे जर प्रॉब्लेम आला तर इथे मी ती प्रॉब्लेम सोल्युशन आहे काढू शकते. ह्या गोष्टी महिलांना करता आल्याच पाहिजे, तरच घर आनंदी राहील. आणि शक्यतो हे पुरुष मंडळींना नाही जमत, कारण ते बाहेरून जॉब करून येत असतात. बाहेर ते खूप काही इकडे तिकडून सगळं ऐकत असतात, खूप टॉर्चर सहन करतात. त्यामुळे त्यांच्याकडून ही अपेक्षा आपण जास्त नाही करू शकत. एक 50-60% करू शकतो, पण 100% ही त्या घरातल्या लेडीजलाच द्यायचा आहे. आता तुम्ही म्हणसाल की नाही नाही, लेडीजनेच का 100% द्यायचा, पुरुषाने का नाही द्यायचा? कारण ते बिचारे बाहेरून टॉर्चर होऊन येतात. जर तुमचं चाळीमध्ये एखाद्या लेडीजशी भांडण झालं तर तुम्ही शांत राहणार का? तुम्ही पण त्या आरेला आरेच करणार ना, कारेला कारेच करणार ना. तसं बिचारा पुरुष वर्ग जेव्हा कामावर जात असतो तिथे तो कोणा ना कोणाचं काही ना काहीतरी थोडं तरी ऐकतच असतो. ऐकल्याशिवाय त्यांचं कामच होत नाही. कितीही जरी चांगला करणारा जॉब करणारा असेल ना, ते तिथे थोडं तरी त्याला ऐकावंच लागतं. मग बिचारे डिप्रेशनमध्ये असतात, कारण मी ह्याचा ऐकतोय का, तर मला पैसे पगार हवा, पगार नाही आला तर माझं घर नाही चालू शकत. तसं असतं. म्हणून पुरुष मंडळी जेव्हा घरी असतात तेव्हा त्यांना खरंच तुम्ही त्रास देऊ नका. बिचारांना असू द्या, 50-60% तुम्हालाही समजून घेत असतात, पण महिलांनी 100% खरंच समजून घ्या. तुमचं घर खरंच खूप छान आनंदी राहील. आणि कमी बजेटमध्ये प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की तुम्ही कसं तुमच्या पद्धतीने हँडल करायचं आहे. मी सांगितलेलंच आहे की मी 20,000 कसं घर चालवते. मला स्वतःला खूप टेन्शन येतं, पण बाहेर जर निघाली घराच्या तर असं गरगर गरगर गरगरतं. पण सुसाट मी फक्त मी त्या रस्त्याने चालत असते बस. बाकीचा कुठलाही विचार करत नाही. बाकीची थिंकिंग हे बॅड असतात. म्हणतात ना, राक्षसी वृत्ती असते ती. जेव्हा टेन्शन येतं ना, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये राक्षसी वृत्ती येत असते आणि त्या गोष्टी आपल्याला काही ना काही गोष्टी करायला लावतात, भाग पाडतात, या आपलं मन विचलित करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने माइंड शांत ठेवा आणि मस्तपैकी आनंदी हॅपी राहा. आणि हे वाईट नाहीये, हे म्हणजे वाईट काही होणारच नाही, सगळं काही चांगलं 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 होईल ह्या विचाराने राहा. मी स्वतः काही गोष्टींना ब्लेम करत असते, असं नाही की ब्लेम नाही करत. तो तेवढाच वेळ असतो, ठीक आहे, आपल्या मनातला राग असतो तो ब्लेम करून सोडून द्या आणि नंतर मग शांत व्हा. बस 5 मिनिटं. माणूस आहे म्हटलं, क्रोध येणार, शांतता पण येणार. क्रोध 5 मिनिटात काढून टाका, फटकन झटकेपट आणि थोड्या वेळाने शांत व्हा. नवराही त्या बायकोचा राग ऐकत असतो, क्रोध सहन करत असतो. त्यालाही माहित असतं की हिला त्रास होतोय, पण नवरा सुद्धा ऐकून घेत असतो, कारण त्यालाही माहिती आहे की हिला त्रास होतोय. सो तुम्हीही सहन करा, ऐकून घ्या आणि नंतर सोडून द्या. आणि 5 मिनिटांनी काही झालंच नाही हा विचार करा, तरच तुमचं घर आनंदी राहील. तर हे सगळ्या होत्या गोष्टी आनंदी राहण्यासाठी खरंच घर आनंदीच राहिलं पाहिजे, प्रत्येकाचं राहिलं पाहिजे. ही माझी देवाकडे खूप खूप कळकळून विनंती आहे. आणि सगळ्यांकडे एक प्रार्थना आहे की कोणीही जास्त भांडणं करू नका आपल्या नवऱ्याशी. चांगलं गुडी 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 चांगलं राहा आणि चांगला संसार करा सगळ्यांनी. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.